गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पेन्शनचा मुद्दा चांगलाच गाजतोय। पेन्शनचा मुद्दा म्हटला की आपल्या नजरेसमोर येतात सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या मागण्या। पण आता हा पेन्शनचा मुद्दा थेट लहान मुलांपर्यंत जाऊन पोहोचलाय। त्याचं झालंय असं की लहान मुलांसाठी राज्य सरकारनं एक पेन्शन योजना आणली आहे। ही योजना नेमकी काय आहे, ती योजना आपल्या मुलांसाठी कशी घेता येईल, त्याच्या अटी काय आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा रिपोर्ट बघा। लहान मुलांचं भविष्य देखील आता सुरक्षित होणार आहे, कारण 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी केंद्र सरकारनं विशेष पेन्शन योजना सुरू केली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी NPS वात्सल्य योजनेचा शुभारंभ केला। या योजनेमुळे पालकांना आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे। ही पेन्शन योजना नेमकी कशी असेल? 0 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी ही योजना असणार आहे। खातं उघडण्यासाठी किमान योगदान 1000 रुपये इतकं असेल। त्यानंतर वार्षिक किमान 1000 रुपये खात्यात जमा करावे लागणार आहे। या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही। 0 ते 18 वर्षांपर्यंत हे खातं मुलांचे पालक चालवतील। मुलाला वयाची 18 वर्ष पूर्ण होताच या खात्याचं रूपांतर नियमित पेन्शन योजनेत होणार आहे। पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबवण्यात येते। सगळ्या बँका, पोस्ट ऑफिसेस, पेन्शन फंडामध्ये आता खातं उघडता येईल। मात्र मूल 18 वर्षाचं होईपर्यंत या योजनेतून बाहेर पडता येणार नाही। पण योजनेच्या लाभार्थी मुलांच्या खात्यावर एकूण किती गुंतवणूक होईल हे समजून घेऊया। समजा या योजनेतनं तुम्ही तुमच्या मुलाच्या नावानं दरमहा 1000 रुपयांची गुंतवणूक करताय आणि जर गुंतवणुकीचा कालावधी असेल 18 वर्षांचा, तर अशा पद्धतीने 18 वर्षात जमा झालेली एकूण रक्कम असेल 2,16,000 रुपये। दरवर्षी गुंतवणुकीवर 12.86% व्याज मिळेल। म्हणजेच या रकमेवर 6,32,718 रुपये एकूण व्याज मिळणार आहे। त्यामुळे तुमचं मूल 18 वर्षांचं होईपर्यंत त्याच्या खात्यावर एकूण 8,48,000 रुपयांची रक्कम जमा होईल। NPS वात्सल्य ही स्कीम भारत सरकारने कालपासून 18 वर्षांखालील मुलांसाठी गुंतवणुकीसाठी खुली केलेली आहे। ज्यांची मुलं 18 वर्षांच्या खाली आहेत अशा पालकांनी ह्या स्कीमचा गुंतवणुकीसाठी जरूर विचार करावा। 10 ते 12% रिटर्न जरी आपण ह्या स्कीममध्ये धरून चाललो तरी चांगल्यापैकी इन्फ्लेशन ॲडजस्टेड रिटर्न आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकतात। मूल 18 वर्षाचं होईपर्यंत ह्या अकाउंटमध्ये एक चांगल्यापैकी रक्कम जमा होऊ शकते आणि 18 वर्षाचं मूल झाल्यानंतर हा अकाउंट रेग्युलर NPS टायर 1 अकाउंटमध्ये कन्व्हर्ट होऊ शकेल आणि तिथून पुढे तसाच म्हणजे तो कंटिन्यू सुद्धा होऊ शकेल। त्यामुळे पालकांनी ह्या स्कीमचा जरूर आपल्या मुलांच्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी विचार करावा। मुलांचं वय 18 वर्ष होईपर्यंत जास्तीत जास्त 3 वेळा यातील रक्कम काढता येईल। त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी ही रक्कम वापरता येणार आहे। त्यामुळे मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी NPS वात्सल्य योजना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।